मी परिवर्तनाच्या महान प्रवाहातील एक तेजस्वी अध्याय. संत गाडगे बाबा समाज परिवर्तनाचे प्रणेते या विषयाचे विचार प्रस्तुत करते आहेत प्राचार्य डॉक्टर श्रीकांत गायकवाड. चला आज या लोकसंतांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊया. मी प्राचार्य डॉक्टर श्रीकांत गायकवाड आज संत गाडगे बाबा समाज परिवर्तनाचे प्रणेते या अनुषंगाने संवाद साधण्यासाठी आपल्या समवेत उपस्थित आहे. आज 20 डिसेंबर लोकसंताची पुण्यतिथी. ते लोकसंत म्हणजे संत गाडगे बाबा होय. संत गाडगे बाबा यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण समाजातील दुःख, अन्याय आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अर्पण केला. ते केवळ संत नव्हते तर समाज परिवर्तनाचे जिवंत प्रतीक आणि प्रणेते होते. गरिबी, श्रम आणि अन्याय हे त्यांच्या बालपणाचे वास्तव होते. लहानपणी गुरे राखत असताना त्यांनी समाजातील विषमता, दारिद्र्य आणि अंधश्रद्धेचे भयान रूप पाहिले. पण त्या वेदनेतूनच त्यांच्यातील संत जागा झाला. एका समारंभामध्ये केवळ गरीब असल्यामुळे त्यांचा जो अपमान झाला, ती घटना त्यांच्या आयुष्याचा निर्णायक क्षण ठरली. त्यांनी घरदार सोडले आणि मानव सेवेला आपले जीवन वाहून घेतले. हातात झाडू, स्वच्छता करणारा, तसेच केवळ बाह्यांगीण नव्हे तर अंतर्मनाचीही स्वच्छता आपण केली पाहिजे याची काळजी घेणारा एक थोर महात्मा म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. म्हणूनच लोक त्यांना प्रेमाने गाडगे बाबा म्हणू लागले. ते गावोगाव फिरताना जेव्हा ते कोणत्याही गावामध्ये जात असत तेव्हा ते झाडू हातात घेऊन रस्ते, देवळे, सावड्या या पद्धतीचा परिसर स्वच्छ करून मगच प्रवचन देण्याला सुरुवात करीत असत. त्यामुळे त्यांच्या प्रवचनामधून एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण होई. त्यांच्या शिकवणुकीवरच महाराष्ट्र शासनाने संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरुवात केली आहे. हे अभियान केवळ स्वच्छतेचा कार्यक्रम नाही तर माणसाच्या विचारांची शुद्धी घडवण्याचा तो एक प्रयत्न आहे. संत गाडगे बाबा सांगत असत, गाव स्वच्छ ठेवा, मन निर्मळ ठेवा, हीच खरी आरती आणि हाच खरा धर्म आहे. त्यांचे प्रवचन केवळ धार्मिक नव्हते, ते सामाजिक उद्बोधनाचे साधन होते. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद, व्यसनाधीनता, अन्यायाविरुद्ध प्रखर लढा दिला. ते म्हणत, जोवर भुकेला माणूस आहे तोवर देवळातील दिव्यांना अर्थ नाही. त्यांनी भिक्षा मागितली, पण स्वतःसाठी नव्हे तर गरीब, अनाथ, विद्यार्थी आणि विधवा यांच्या कल्याणासाठी. त्यांच्या प्रवासातून अनेक धर्मशाळा, विद्यार्थी वसतिगृहे आणि गोशाळा उभ्या राहिल्या. त्यांनी त्या मार्फत जे कार्य केलेले आहे ते अत्यंत महत्वाचे ठरते. श्रम, स्वच्छता आणि सेवा हे त्यांच्या कार्याचे त्रिसूत्री तत्व होते. ते स्वतः श्रम करीत आणि लोकांना सांगत, काम करा, स्वच्छता ठेवा आणि इतरांना मदत करा. त्यांच्या विचारांचा प्रभाव इतका खोल होता की त्यांच्या आदर्शावर आधारित आज अनेक शिक्षण संस्था कार्यरत आहेत. अमरावती येथे स्थापन झालेले संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ हे त्यांच्या आदर्शाचे साक्षात प्रतीक आहे. या विद्यापीठातून शिक्षणासोबतच समाजभान, नैतिकता आणि मानव सेवेचे मूल्य विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवले जाते. गाडगे बाबांचा विचार म्हणजे ज्ञान आणि कर्तव्य यांचा सुंदर संगम होय. ते खरे लोकसंत होते. त्यांनी कोणताही धर्म, जात, पंथ यांना वेगळेपणाने पाहिले नाही. ते म्हणत असत,
माणूस मोठा जन्माने नव्हे तर कर्माने होतो. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पायी फिरून समाज जागृती घडवून आणली. त्यांचे प्रत्येक प्रवचन हे लोकांच्या विवेकाला जागवणारे होते. त्यांनी भिक्षा मागून समाजसेवा केली, पण त्यांचे कार्य हे खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्मितीचे होते. 20 डिसेंबर 1956 रोजी नाशिक येथे या महामानवाचा देहांत झाला, पण त्यांचे विचार आजही समाजात प्रकाश देतात. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर स्वच्छता अभियान, समाजसेवा आणि जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेतले जातात. त्यांच्या निधनाने देह संपला, पण विचारांची ज्योत आजही अखंड प्रज्वलित आहे. प्रिय श्रोतेहो, आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण ठरवूया, आपले गाव, आपली वस्ती, आपली गल्ली, आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करूया. अंधश्रद्धा दूर करूया. गरजूंना मदतीचा हात देऊया. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषाची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे सोपे होते. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनाच्या आहारी जाऊ नका, देवाधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातीभेद व अस्पृश्यता पाळू नका, असे ते आपल्या कीर्तनामधून ठणकावून सांगत असत. देव दगडात नसून तो माणसात आहे, हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला. देवळात नव्हे तर माणसात देव आहे, या एका विचारानेच जर आपण जगायला सुरुवात केली तर समाज अधिक सुंदर, माणुसकीपूर्ण आणि न्याय बनेल. म्हणून चला आज आपण सर्वांनी मिळून ठरवूया, समाजसेवेचे व्रत स्वीकारूया, स्वच्छता राखूया आणि समाजाला प्रकाश देऊया. याच विचारातून संत गाडगे बाबा यांना विनम्र अभिवादन करतो आणि मी येथे थांबतो. श्रोते हो, आताच आपण प्राचार्य डॉक्टर श्रीकांत गायकवाड यांचे विचार ऐकले. या संदेशानुसार स्वच्छता, सेवा आणि सत्य यांना जीवन मंत्र बनवूया. माणुसकीचा दीप प्रज्वलित ठेवणे हेच संत गाडगे बाबांना खरे अभिवादन ठरेल. याबरोबरच हा कार्यक्रम संपला.